संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेली कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ओम जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्व विघ्नस्वराट्. तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वायुर्नाभिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तभोकं सत्यं परं धीमहि. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां सुप्ताः सञ्जीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम. स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. तुमचा अनुग्रह राधुर पावन झालो चराचरी. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वंदे भगवंतो पुनः पुनः. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्राप्त प्रसंगी सर्वांना ज्ञात आहे फकीरराव बापू मोरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी एक दिवसाची ही कीर्तनवृत्ती सेवा बरोबर ना. मिरवणूक आणि कीर्तन एवढाच कार्यक्रम आहे ना. मिरवणूक आणि कीर्तनाचा हा कार्यक्रम आमचे परमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय रंगरावजी रिठे असतील किंवा मला काय नाव पाठ नाही लिहून आणलेली बुरकुले गुरुजी. आम्हाला त्या दुसराच प्रसंग आहे नाही का सेवेचा. बुरकुले गुरुजी असतील, तुकाराम मुकाडे असतील, कैलास मुकाडे असतील, सर्व भजनी मंडळ ज्यांची ज्यांची नावं राहिली असतील ते सर्व परिसरातून या ठिकाणी
उपस्थित असणारे सर्व विद्वज्जन गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण सोनवडीकर विठ्ठल महाराज आहेत, आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण अमर महाराज आहेत, या सर्वांच्या आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त मंडळी, त्याच्यामध्ये मुंगसाजी महाराजांचा भक्तवर्ग असेल, बापूचा भक्तवर्ग असेल, या सर्वांच्या आणि उपस्थित असणाऱ्या सर्व माता माऊल्या सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा सेवेकरता निवडलेला अभंग पंढररायाचे निस्सीम आणि रडिवार असणारे भक्त पंढरपूर निवासी नामदेव महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज संतांचं महात्म्य प्रतिपादन करतात, संतांच्या लक्षणांचाही विचार या अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कोणता लाभ प्राप्त होतो या समग्र गोष्टींचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज आपल्या समोर प्रगट करतायत. विठ्ठल बापूंच्या बाबतीमध्ये थोडं सांगायचं झालं तर संतत्वाची लक्षणं ज्यांच्या अंगी परिपूर्ण होती, प्रातस्मरणीय मुंगसाजी महाराजांचे ते निस्सीम अशा प्रकारचे भक्त आणि आपल्या भक्तीला सार्थकता देण्याकरता आयुष्यभर विनामूल्य अशा प्रकारची औषधांची सेवा त्यांनी केली. त्याच्यामध्ये गोरगरीब असतील, श्रीमंत असतील, कोणाच्याही बद्दल अंतःकरणामध्ये द्वैत भाव दुजा भाव धारण न करता सर्वांना एकसारख्या प्रकारचं अशी दृष्टी सर्वांच्या ठिकाणी ज्यांची होती ते आदरणीय बापू आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी हा सोहळा कार्यक्रम संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आहे आणि म्हणून अभंगही संतपर प्रकरणातला निवडलेला आहे. संतांची पुण्यतिथी असते महाराज. या मृत्यू लोकामध्ये 3 जण येतात आणि काम झाल्यानंतर 3 जण निघून जातात. त्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे तो देवाचा आहे, दुसरा वर्ग आहे तो संतांचा आहे आणि तिसरा वर्ग तुमचा आहे. देव या मृत्यू लोकामध्ये येत आहेत आणि काम झाल्याच्या नंतर निघून जात आहेत. संत महात्मे येत आहेत, काम झाल्याच्या नंतर निघून जात आहेत. तुम्ही आम्ही येतो आणि काम झालं की निघून जातो. आपले श्वास संपले, भगवंताने जेवढे श्वास दिलेले आहेत तेवढे श्वास पूर्ण झाले की आपल्याला जावं लागतं. तिघांची येण्याची जाण्याची पद्धत वेगवेगळी. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येतात तर स्वेच्छेने येत आहेत, स्वेच्छा प्रारब्ध आहे परमात्म्याचं. संत महात्मे येत आहेत, संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं मात्र परेच्छा प्रारब्ध आहे, दुसऱ्याच्या इच्छेनं. इच्छा नसली तरी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, ही निर्विवाद आहे. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेला येतात ना तर संतांच्या येण्याचं एक विशिष्ट अशा प्रकारचं प्रयोजन आहे, देवाच्याही येण्याचं प्रयोजन आहे. आणि खरं सांगू का, तुमच्या आमच्या येण्याला एक विशिष्ट प्रकारचं प्रयोजन आहे, पण आपण विसरलोय त्या प्रयोजनाला. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये काय येत आहेत, गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने त्याचं वर्णन केलेलं आहे. जन्म कर्म च मे दिव्यम मेवम यो व्यक्ती तत्वतः. माझा जन्म आणि माझं कर्म हे दोन्ही दिव्य आहे, हे भगवंताचं वचन आहे. बरं, कसा आहे जन्म देवाचा, भगवंताने स्वतःच्या मुखाने वर्णन केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोस्वामी तुलसीदासजी गोड वर्णन करतात. जब जब होई धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपानिधि सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्याच्या वेळेला धर्माचं रक्षण करण्याकरता, अधर्माचं उच्चाटन करण्याकरता, सज्जनांचं रक्षण करून दुर्जनांचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये धर्म
आकुल्या पाळीशी भक्तजना धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येत असतात. देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे धर्माचं रक्षण. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येत आहेत. संतांचं प्रयोजन काहीच असंच आहे, मात्र कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. धर्माचं रक्षण करत असताना देवाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याच धर्माचं रक्षण करत असताना संतांचं कार्य करण्याची पद्धत ही वेगळी आहे. भगवंताची सडेतोड पद्धत आहे महाराज. असा एखादा पापी किंवा दुर्जन जर दिसला ना समोर कोणाला, भगवंताला, तर परमात्मा काटाच काढतात त्याला. दुर्जनाची दिसला की भगवान परमात्मा ठेवतच नाही त्याला. दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार करतायत. धर्मरक्षणाचंच कार्य आहे, पण दुर्जनाचा संहार करून धर्मरक्षण करतायत. संत महात्मे दुर्जनाचा संहार नाहीत करत महाराज. दुर्जनाचा संहार संत करत नाहीत, भगवंत दुर्जनाचा संहार करतायत. संत महात्मे दुर्जनातल्या दुर्जनपणाचा संहार करतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रेवांचे पुराण प्रसिद्ध उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्याला कोण भेटलं महाराज? हा, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. कोण भेटलं? हा, नारद महर्षींची भेट झाली. बरोबर ना? नारद महर्षी भेटले याचाच अर्थ उपलक्षणानं संत महात्म्यांची भेट झाली आणि संतांच्या भेटीचा परिणाम वाल्या कोळ्याचा कोण झाला? वाल्मिकी झाला. नारद भेटले, संत भेटले म्हणून वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. जर वाल्या कोळ्याला नारदांच्या ऐवजी जर भगवंत भेटले असते ना, तर वाल्या कोळ्याला तिथंच मारून टाकलं असतं, वाल्मिकी झालाच नसता. पुढे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार हे भगवंताचं ब्रीद आहे. जे खळांची व्यंकटी सांडवत या सत्कर्मी रतवाड हे संतांचं ब्रीद आहे. संत महात्म्यांची पद्धत वेगळी आहे. संतांचंही स्वेच्छा प्रारब्ध आहे. या मृत्यू लोकांमध्ये येत आहेत आणि स्वतःच्या इच्छेने काम झाले की निघून जातात. भगवंताचं असंच आहे आणि संतांचं सुद्धा असंच आहे महाराज. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज गाथ्याचं लिखाण पूर्ण झालं, भावाचं रामायण लिहून पूर्ण झालं, सगळं जीवनातलं होतं नव्हतं तेवढं सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर नाथाने विचार केला की बस आता निघावं. म्हणून नाथांचा देह एक दिवस पडला. ऐकून व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. नाथांचा देह पडला आणि शरीर जे आहे त्याला त्या ताटीवर बांधण्यात आलेलं आहे. चौघा जणांनी त्या ताटी उचलली आणि राम नाम सत्य म्हणत स्मशानाकडे ती अंत्ययात्रा निघणार आहे. दरवाजातून त्यांच्या वाड्यातून ती अंत्ययात्रा बाहेर पडली आणि थोडस असं रस्त्याला लागल्याबरोबर त्याच गल्लीमध्ये एक सासूरवासिनी मुलगी 4 दिवस माहेरपणा करता आलेली आणि योगायोगानं ती सासरी जाण्याकरता निघाली आणि तेवढ्यामध्ये हे प्रेत समोरून दिसलं. राम नाम सत्य, हे राम नाम सत्य. त्या मुलीच्या आईच्या तोंडातून सहज उद्गार बाहेर पडले, अरे काय म्हणे या बाबाला आत्ताच वेळ मिळाला का, म्हणजे आत्ताच टाइम मिळाला का जाण्याकरता, थोडं थांबता नव्हतं येत का? नाथांनी ऐकलं महाराज ताटीवरच आणि उठून बसले. नाथ महाराजांनी सांगितलं म्हणे बाई माझ्या जाण्यामुळे तुझ्या मुलीच्या सासरी जाण्यामध्ये अडचणीत असेल तर आजचं माझं जाणं मी कॅन्सल करतो. पुन्हा पाहतो. नाथांनी पुन्हा देह ठेवलाच नाही. ते सागरामध्ये गंगेमध्ये गेले आणि गंगेमध्ये त्यांचा देह पाण्यामध्ये विलीन झालेला आहे. म्हणजे स्वतःच्या इच्छेनं संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये येत आहेत आणि कार्य झालं काम झालं की स्वतःच्या इच्छेनं जात आहेत. जीवही या मृत्यू लोकांमध्ये येतो. जीव येतो तर आपलं परीक्षा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. 2-3 कारणांचा विचार शास्त्राने आपल्या समोर मांडलेला आहे. जीवाला जन्माला काय यावं लागतं? पहिलं कारण आहे कर्म. मागच्या अनंत जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेलं आहे ते कर्म ज्या वेळेला फलभोग देण्याकरता समोर उपस्थित होतं ना त्यावेळेला जीवाला इच्छा नसली तरी जन्म धारण करावा लागतो. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात
अगा कर्मा कर्मी जे उरावे तैतीही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका तया ते भोगावया यावे देहा एका. अगा कर्मा कर्मी जे उरावे, जे कर्म उरलेलं आहे, शिल्लक आहे आणि ते भोग देण्याकरता समोर उपस्थित झालेलं आहे, त्या कर्मांना भोगण्याकरता मनुष्य मात्रांना जन्म धारण करावा लागतो. केले कर्म झाले त्याची केले कर्म झाले त्याची केले कर्म उपजले मेले ऐसे किती. त्या कर्मांना भोगण्याकरता जीवाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागतं, इच्छा असली काय किंवा नसली काय. तुम्हा आम्हाला फळ देणार जे आहे ना ते आपलं कर्म आहे, लक्षात घ्या. लोक काय करतात, वरती पाहतात देवाकडे. एखादा वाईट प्रसंग जीवनामध्ये आला तर पाहतात वरती, काय देवा, अरे मी काय कोणाचं वाईट केलं होतं म्हणून माझ्या जीवनामध्ये हा वाईट प्रसंग आला. देवा हे दुःख तुम्हाला द्यायला नाही पाहिजेस. एक सांगू का, भगवान परमात्मा कधीही कोणाला दुःख देत नाही म्हणत. गंमत तर अशी आहे की भगवंत सुखही कोणाला देत नाही आणि दुःखही कोणाला देत नाही. भगवान परमात्मा फक्त साक्षी आहे. मग सुख दुःख देणारं कोण आहे? महाराज सांगतात कर्म आहे. सुख दुःख देणारं कोण आहे? प्रत्येकाचं कर्म आहे. केले कर्म झाले तेची भोग आले. किंवा एक सुंदर पद आहे, क्षेपक आहे पण फार गोड आहे. जगी जीवनाचे सार घ्यार दारुणी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यार दारुणी सत्वर जगी जीवनाचे सार घ्यार दारुणी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो अंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचं जसं कर्म असेल त्याला तशा प्रकारची फलश्रुती प्राप्त होत असते. म्हणून जीवाला सुख आणि दुःख अर्पण करणारं देणारं हे कर्म आहे. भगवंत कधी कोणाला सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. विठ्ठल म्हणून उपस्थित असणारं कर्म, ते कर्म भोगण्याकरता जीवाला या ठिकाणी जन्माला यावं लागतं. म्हणून तीन प्रकृती या जगतामध्ये येत असतात. देव आहे, संत आहे आणि तुम्ही आम्ही मनुष्य. भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये येत आहेत, कार्य करतात, निघून जात आहेत. त्यांच्या गेल्याच्या नंतर लक्ष देऊ नये का, फार महत्वाचा विषय. भगवंताचं कार्य करून भगवान परमात्मा ज्या वेळेला मृत्यू लोकातून तिरोधार्य होत आहेत, निघून जात आहेत, त्यावेळेला त्या भगवंताच्या स्मृतीमध्ये त्यांच्या प्रित्यर्थ जो कार्यक्रम केला जातो ना त्याला जयंती म्हणतात. काय म्हणतात? जयंती. देवाची कधी पुण्यतिथी असते का तुमच्याकडे? काय हा
कुठल्या देवाची पुण्यतिथी आहे का? अहो देवाची पुण्यतिथी कोणत्याच नाही महाराज. राम पुण्यतिथी नाही, हनुमान पुण्यतिथी नाही, जयंती आहे. वामन जयंती आहे, पुण्यतिथी नाही. देवाची कधीही पुण्यतिथी नसते, भगवान परमात्म्याची जयंती असते. कारण भगवान परमात्मा ज्या दिवशी या मृत्यू लोकांमध्ये येत आहे तो दिवस अत्यंत धन्यतेचा असतो, अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून देवाची जयंती. पुढे चला, संत महात्म्यांची जयंतीला विशेषता नाहीये, संतांची काय असते? पुण्यतिथी असते महाराज. संत महात्म्यांची पुण्यतिथी केली जावी. भगवान परमात्म्याची जयंती असते आणि संतांची पुण्यतिथी असते. कारण संतांच्या येण्याच्या दिवसापेक्षा संत महात्म्यांनी ज्या दिवशी देह ठेवलेला आहे तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. बरं, पुण्यतिथीच का साजरी करायची? हा पुण्यतिथी शब्द आला कुठून? संतांची पुण्यतिथी आपण का साजरी करावी त्याचं एक महत्वाचं कारण लक्ष देऊन ऐका. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य संतांच्याही नामामध्ये असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. भगवंताच्या नामानं काय होतं? दोन मुख्य गोष्टी होतात. पहिली गोष्ट पुण्य प्राप्त होतं. भगवंताचं नाव घेतलं की काय होतं? पुण्य प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट पापाची निवृत्ती होते, पाप जातात. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताच्या नामाचा परिणाम काय? जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरातले पाप, त्या पापाचा नाश होतो आणि भगवंताच्या नावानं पुण्यही प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताच्या नामाचे दोन फायदे आपल्या लक्षात आले. पहिला फायदा आहे पुण्य प्राप्त होतं, दुसरा फायदा आहे पाप निघून जातं. आता संतांच्या नामाकडे चला. संतांच्या नावाची सुद्धा फलश्रुती तीच आहे महाराज. संतांच्या नामाचा उच्चार केला की पुण्याची प्राप्ती होते. संत वर्णन करतायत, पुण्यवंत भावे भावे पुण्यवंत